सर्वसाधारण आर्थिक परिस्थिती असली तरी गरजू व्यक्तींच्या मदतीसाठी नेहमीच धावून जाणारा एक मनाचा मोठा असलेला असा राजा माणूस म्हणजे राजाभाऊ बुरांडे होय. बीड तालुक्यातील वांगी या गावचे राजाभाऊ बुरांडे यांच्या मुलाने डॉक्टर व्हावे अशी त्यांची खूप इच्छा होती आणि त्याप्रमाणेच आईवडिलांच्या इच्छेनुसार आणि त्यांच्या आशीर्वादाने प्रमोद राजाभाऊ बुरांडे हे डॉक्टर झाले. सध्या अंबेजोगाई शहरातील नामवंत डॉक्टर म्हणून त्यांनी आपली ओळख निर्माण केलेली आहे. आईवडिलांच्या समाजसेवी भूमिकेचा मोठा प्रभाव त्यांच्यावर झालेला आहे. अडीअडचणीत असलेल्या रुग्णांची ते फीस घेत नाहीत, त्यांच्यावर मोफतपणे उपचार करतात. म्हणून अशा या विशेष व्यक्तिमत्वाच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकण्याकरिता आमचे मुलाखतकार संतोष रोकडे यांनी त्यांच्याशी साधलेला हा विशेष संवाद पहा न्यूज वन महाराष्ट्र वाहिनीवर. अनेक कर्तबगार व्यक्तींची प्रगती पुस्तक असतात, परंतु नापास मुलांची सुद्धा पुढे चालून चांगली प्रगती पुस्तक तयार होऊ शकतात. कारण आयुष्यामध्ये कुठंतरी केव्हा तरी नापास झालं पाहिजे आणि जेव्हा आपण नापास होतो त्या क्षणाला तो क्षण आपल्याला आयुष्यामध्ये बरंच काही सांगून जातो. अर्थातच मी एका अशा मुलाचं प्रगती पुस्तक आपल्यासमोर मांडत आहे की ज्या मुलाने पहिल्यापासून एक जिद्द ठेवली होती की मी माझं घर घेणार, मी माझ्या आईवडिलांना सांभाळणार, मी सामाजिक बांधिलकी जपणार आणि वडिलांचं जे स्वप्न आहे डॉक्टर हे मी पूर्ण करणार. मला वाटतं की आपल्याकरता जगणारी बरीचशी माणसं असतात, परंतु समाज, मित्र, आईवडील यासाठी जगणारी माणसं फार कमी असतात. आणि आयुष्यभर ज्या व्यक्तीनं इतरांचा विचार केला ती म्हणजे अंबानगरीतील वैद्यकीय क्षेत्रातील एक नामवंत व्यक्तिमत्व सन्माननीय डॉक्टर प्रमोद राजाभाऊ बुरांडे. डॉक्टर साहेब, मुलाखतनामा या महाराष्ट्रातील लोकप्रिय कार्यक्रमात तुमचं स्वागत. या मुलाखतीच्या सुरुवातीलाच मला एक गोष्ट विचारायची आहे की तुम्ही मग बोलताना सांगितलं की वैद्यकीय शिक्षण घेत असताना केव्हाच नापास न होणारे तुम्ही नापास झालात. त्या किस्साबद्दल काय सांगाल नेमका? 12वी पर्यंत मी टॉप लिस्टमध्येच होतो पहिलं आतापर्यंत. पण जेव्हा मेडिकल फील्डमध्ये गेलो तिथलं एन्व्हायरमेंट हे पूर्णपणे चेंज होतं. एक प्रकारे म्हणायला गेलं तर थोडंसं वाहून गेलो त्या ह्याच्यामध्ये. तर ते वर्षभरामध्ये काही कळालंच नाही. जोपर्यंत रिझल्ट लागला नाही तोपर्यंत त्या गोष्टीची जाणीवच झाली नाही की आपल्याकडून काय चुका घडल्या काय नाही. फर्स्ट इयरला असताना जेव्हा फेलचा रिझल्ट आला त्यावेळेस खूप रडलो मी. त्यावेळेस आई आणि वडिलांनी खूप साथ दिली, त्यांनी समजूत काढून दिली. वैद्यकीय शिक्षण घेत असताना अगदी पहिल्याच वर्षी पहिलीच परीक्षा आणि या पहिल्याच परीक्षेमध्ये अगदी पहिल्यांदा आयुष्यामध्ये नापास झाला. त्या अगोदरही मेरिट होती आणि नंतरही मेरिट होती. तर जेव्हा नापास झाला त्यावेळेला आई आणि वडिलांची भूमिका खूप महत्त्वपूर्ण होती, कारण त्यांची परिस्थिती फार स्ट्रॉंग नव्हती की झालं नापास तर हो दे. पण अशाही परिस्थितीमध्ये लेकरांना समजून घ्यायचं असतं. तर तुमचे वडील सन्माननीय राजाभाऊ बुरांडे आणि आई यांनी नेमकी काय भूमिका घेतली की जेणेकरून पुन्हा आयुष्यामध्ये केव्हाच नापास झाला नाही? त्यांनी समजून सांगितलं की टेन्शन घेऊ नको, जे झालं चुकीतून सेल्फ अनालिसिस कर म्हटले मला आधी, की का तुझ्याकडून एवढी चुकी झाली किंवा का फेल झालास. तू सेल्फ अनालिसिस केलं की का त्या गोष्टीमध्ये आपण कमी पडलो. अभ्यासाकडे थोडं दुर्लक्ष झालं. मेन रिझन तेच होतं, थोडंसं जे आपली रंगरंगोटी असते म्हणतो आपण मेडिकल फील्डची, तर त्याच्यामध्ये थोडं वाहून गेलो. ते नंतर जाणीव झाली त्या गोष्टीची की आपलं इकडे डायव्हर्ट झालं माइंड, तिकडे गेलं. तर त्या गोष्टी सांगितल्या की ज्या चुका झालेल्या आहेत त्याच्यातून काहीतरी सुधारणा करून पुढच्या आयुष्यासाठी जरा व्यवस्थित. एक निश्चित आहे की ब्रेन इज सेम, नॉलेज इज डिफरंट. कारण प्रत्येकाला मेंदू असतो, ब्रेन असतं, फक्त सतत प्रयत्न करणं गरजेचं असतं. आणि ज्या क्षणाला आपण प्रयत्न करत नाहीत, वाचत नाहीत, त्यावेळेला आपण वाचत पण नाहीत. त्यासाठी वाचलं पाहिजे. खरं तर मला एक विचार असं वाटतं की तुमचे वडील एका चतुर्थ श्रेणी कर्मचारी आणि या अंबानगरीमध्ये त्यांचं पूर्ण आयुष्य गेलं. मूळचे ते बीड तालुक्यातील वांगी या गावचे. तर विचार असं वाटतं की वडिलांना नेहमीच, तुम्ही मला उल्लेख केला की वडिलांना नेहमी वाटायचं की माझा प्रमोद डॉक्टर झाला पाहिजे. जसं प्रत्येक वडिलांना वाटतं की माझा मुलगा काहीतरी बनला पाहिजे.
काय कारण असं होतं की वडिलांना नेहमी वाटायचं की बाकी कुठलं काही नको पण डॉक्टर झाला पाहिजे? कारण आमच्या गावामध्ये जर पाहिले ना, खूप गरीब लोक राहतात. अच्छा. त्यांना एक वरच जेवणाची सुद्धा खूप म्हणजे परिस्थिती अवघड होती. वांगीमध्ये असेल आणि वाडी एक दुसरे गाव होतं आजोबाचं आमच्या. तर तिथल्या लोकांसाठी वडील तर इथे असताना करत होते, पण आपल्याकडून काय करता येईल प्लस बाकी गोष्टींसाठी की समाजसेवा म्हणून काहीतरी एक कर्तव्य आपण हे करतो. त्याच्यासाठी त्यांची इच्छा होती की डॉक्टर बनावं. एक तर त्यामध्ये सन्मान खूप आहे, मान भेटेल, जे वडिलांना पाहिजे होतं की मान भेटेल, थोडासा पैसा आहे प्लस समाजसेवा होऊन जाईल. जे गरजू व्यक्ती आहेत त्यांना तुझ्याकडून भरपूर हातभार लागेल असं त्यांचं एक वाक्य होतं. ते अजूनही म्हणतात की जे गरजू आहेत, गरीब आहेत, त्यांना फक्त कमी होऊ देऊ नये किंवा त्यांना काही कमी पडू नये याची काळजी घे. त्यांचं वाक्य अजूनही असतं. ते गोर गरीब लोक जे असतात त्यांची सेवा करावी, कारण ज्याला अन्न नाही त्याला अन्न दिलं पाहिजे, ज्याला पाणी नाही त्याला पाणी दिलं पाहिजे, आणि हीच खरी माणुसकी असते आणि ती माणुसकी जपली पाहिजे. मला वाटतं की तुमचे वडील नावाप्रमाणे खरं तर राजा माणूस, कारण राजा हा देत राहतो, आहे की नाही? तर वडिलांनी तुमच्यासाठी अनेक गोष्टी केल्या आणि दिल्या सुद्धा. तर तुमच्या नजरेतनं तुमचे वडील कसे आहेत, काय सांगा? माझ्यासाठी तर आयडियल आई वडील दोन्ही आहेत. वडिलांनी आतापर्यंत त्यांच्याकडून घेण्यासारखं म्हणजे कमी ह्याच्यामध्ये खुश कसं राहायचं ते त्यांनी शिकवलं. म्हणजे आम्ही म्हटलं ना, आम्ही 5 रुपयामध्ये आम्ही जत्रा करायचो, 10 रुपये म्हणजे आमच्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. सध्या 1 लाख रुपये जर दिले तर त्याच्यामध्ये तेवढं एन्जॉय करू शकणार. म्हणजे लहानपणी जत्रेसाठी वडील पैसे द्यायचे 5 रुपये किंवा 10 रुपये, त्यामध्ये आम्ही फुल दिवसभर पूर्ण एन्जॉय करायचो. ती गोष्ट सुद्धा खूप मोठी होती आम्हाला त्या काळात. मला असं वाटतं की एन्जॉय करण्यासाठी त्या पैशापेक्षा सुद्धा तुमच्या मनाची म्हणजे तयारी पाहिजे करतं की हे दिलं आपल्याला आणि याच्यामध्ये आपण आता एन्जॉय करूया, नाही का? तर तुम्ही तुमच्या बालपणी आई आणि वडील दोघांनी हा अनुभवला आहे, आजही अनुभवता खरं तर बालपणीचे आई वडील म्हणजे आपला प्रमोद, आपला मुलगा घडलाच पाहिजे, त्याला चांगले संस्कार भेटले पाहिजे, तो त्यांना चांगला अभ्यास केला पाहिजे, त्याचं नाव झालं पाहिजे, कारण लेकराचं नाव व्हावं ही आईवडिलांची इच्छा असते. तसं तुमच्या आईवडिलांची नेमकी काय इच्छा होती आणि कशा प्रकारे त्यांनी तुमच्या घरामध्ये वातावरण तयार केलं? त्यांची इच्छा होती की मी मेडिकल फील्डमध्ये जावं. आधीपासूनही होतं की कोणतेही जे क्षेत्र असेल पण मेडिकल फील्डमध्ये जावं. त्यासाठी त्यांनी मला काही कमी पडू देऊ नये असं म्हणू शकतो. जेवढं होतं त्यांच्याकडे तेवढ्या ह्याच्यातलं त्यांनी म्हणजे स्वतःचं अंगावरचा कपडा काढून आपल्याला दिला असं जो म्हणू शकतो ना, ती गोष्ट त्यांनी केलेली आतापर्यंत. जे त्यांना 5,000 जी पगार होती त्या काळात, तर मला शिकवण्यासाठी 2,000 रुपये, मला आणि मोठ्या भावाला शिकवण्यासाठी 2,000 आणि 1,000 मध्ये पूर्ण घर भागवायचे ते त्या काळामध्ये. निश्चितपणे आई वडील त्यांनी लेकरांसाठी बरंच काही द्यायला असतात आणि लेकरांचं कर्तव्य असतं की त्याची परतफेड करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. अगदी त्याची परतफेड होऊ शकत नाही कधीच. तो अजूनही प्रयत्न करतोय पण ती कधीच होणं पॉसिबल नाही. सर, तुमचं जे शिक्षण आहे ते त्या आठवणी तुमचे मित्र असतील किंवा त्या काळातलं तुमचं जे काही शैक्षणिक माहोल असेल किंवा मैदानावर तुमचं जे आयुष्य असेल त्याबद्दल काय सांगा? मी 10वी पर्यंत टॉप 3 मध्येच येत होतो कंटिन्युअस. शाळा कोणती? शाळा योगेश्वरी शाळा होती, आपली सरकारी दवाखाना शाळा, घरापासून जवळच होती. स्पोर्ट्सची खूप आवड होती आणि अभ्यासाची. ऍक्च्युली मॅथ हा माझा फेवरेट विषय होता त्या काळात. तर 8वी ते 10वी मी 8वीला असताना 8वीची ट्युशन घेतलेली आहे. माझे जे सोबतचे मुलं होते त्यांची ट्युशन मी 3 वर्ष त्यांची ट्युशन घेतलेली आहे, 2-2 महिने. म्हणजे हे फीस का विदाउट फीस? नाही, मोफत घेत होतो. मोफत? अच्छा. कारण त्यांचं सुद्धा बेनिफिट होतं आणि माझंही होतं त्याच्यामध्ये. माझं होतं की मला रिव्हिजन करायची गरज पडत नव्हती, कारण दिल्याने वाढतं म्हणतात. गणितामध्ये तुम्ही टॉप राहिलात, अगदी आउट ऑफ मार्क पडायचे. म्हणजे गणिताची जी तयारी असते, म्हणजे जी आवड असते, ही आवड कोणामुळे लागली? सर होते आमचे, मी डॉक्टर म्हणजे KM केंद्रे सर म्हणतो, त्यांच्यामुळे एवढी आवड होती. ते एवढ्या भारी शिकवायचे, म्हणजे त्यांनी जे शिकवलं त्याच्यानंतर पुस्तक काढायची सगळं गरजच पडत नव्हतं. ते पूर्ण डोक्यामध्ये लगेच तिथल्या तिथे छापलं जायचं, असं व्हायचं. केंद्रे सरांमुळे तुमचं मॅथ पक्क झालं खूप त्यांच्यामुळे, आणि त्यांना आणि मॅथला आतापर्यंत मी विसरू शकत नाही. गणित विषय हा तुमचा आवडीचा, म्हणजे कुठेतरी वाटत होतं की आपण इंजिनियर व्हावं, परंतु जे स्वप्न होतं तुमचं की आपलं अभियंता व्हायचंय ते काही पूर्ण झालं नाही. म्हणजे जे अर्धवट राहिले जे स्वप्न आहेत त्याबद्दल काय सांगा? त्याबद्दल कधी कधी खंत वाटते, पण आता जो विचार करतो की लोकांच्या चेहऱ्यावर एवढी खुशी बघतो ना, रिझल्ट खूप ठिकाणी परेशान होऊन आलेले असतात, तर त्यांचं जे त्रास जो कमी झालेला आहे तो पाहून मग तो आपले जे जुने स्वप्न आहेत
त्याबद्दल कधी नंतर डोक्यात विचार बाबा बोलताना अनेक घटकाला आपण स्पर्श केला की तुमचे बरीच स्वप्न राहायची की आता आपलं हे करायचे ते करायचे, म्हणजे ज्या वेळेला परिस्थिती नव्हती आई वडिलांची तरी पण तुम्ही सांगायचे की मला घर घ्यायचं, म्हणजे भविष्यात मी घर घेईल. काय सांगाल या स्वप्नांबद्दल? म्हणजे काय काय प्रॉमिस केलं आई वडिलांना आणि ते आता पूर्ण झालंय का? नाही, तोच प्रयत्न करतोय सध्या. अच्छा. कारण प्रॉमिस खूप केलेले आहेत ऍक्च्युली लहानपणी. तो लहानपणी असतो, 3री-4थीची गोष्ट म्हणजे खूप छोटी गोष्ट आहे. आई आठवण करून देते आणि त्या काही गोष्टी मी अजून विसरलेली नाहीये. आम्ही बाजारात जात असताना एक घर दिसलं होतं. उन्हात चाललेलो, आठवला पैसे नव्हते त्यावेळेस, पण बाजारात आम्ही पायी जायचो. इथूनच जवळ आहे, एक 2 किलोमीटर पायी जाणं. तर तिथे एक सावलीमध्ये एक घर होतं, त्याच्यामध्ये झोका लावलेला होता. तर त्याच आईला प्रॉमिस केलं होतं तुला असंच घर घेऊन देईल म्हणून, की त्याच्यामध्ये बसून म्हणजे तू आरामाचं उन्हात तुला फिरायची गरज पडणार नाही. म्हणजे एक दिवस झोपाळ्यात तुला आणि वडिलांना बसवेल आता सावलीमध्ये. आता घर बांधले का? घर आहे, स्वतःचं घर आहे, वडिलांच्याच कृपेने आहे आणि त्यांच्याच मदतीने आहे. शेवटपर्यंत लेकर किती जरी मोठे झाले तरी कृपा ही आई वडिलांची असते. डॉक्टर साहेब, मला विचारायचं वाटतं की जसं तुम्ही आताच उल्लेख केला की मॅथमध्ये टॉपर होतात, इंजिनियर व्हायचं होतं, पण वडिलांचं स्वप्न होतं डॉक्टर व्हायचं. आपला मुलगा डॉक्टर झाला पाहिजे, आपला मुलगा पुढे गेला पाहिजे, यासाठी आई वडिलांना सुद्धा सतत त्याचा पाठपुरावा करावा लागतो. तर त्यासाठी आईने आणि वडिलांनी घेतली मेहनत सांगायची, म्हणजे खास करून तुमच्या अभ्यासाकडचं लक्ष असेल किंवा तुमचे मित्र परिवार कोण आहेत किंवा तुम्ही काय बोलता, कुठं बसता, या सगळ्या गोष्टींचे ऑब्झर्वेशन असतं. प्रत्येक गोष्टीकडे लक्ष होतं त्यांचं. रोज आईचं शिक्षण झालेलं 4थी, पण ती रोज तिला बुक कधीच कळाली नाही, पुस्तकं जास्त वाचन येत नव्हतं, पण रोज पुस्तकं घेऊन माझ्यासमोर बसायची, वाचायला बस. मॉर्निंगला सकाळी आम्ही 2 तास रोज अभ्यास करणं कंपल्सरी असायचं. आईलाही काही त्याच्यातून शिकायला भेटायचं, आई सुद्धा आम्हाला शिकवायची वाच. तिला आम्ही कधी कधी थट्टेमध्ये म्हणायचे तू वाचून दाखव, पण ते कधी तेवढं वाचणं पॉसिबल होत नव्हतं. पण त्याच्यामुळे की समोर बसून मी आहे, काय आलं तर विचार, काय आलं तर आई शिकलेली नव्हती, परंतु तिचं शिक्षण अनुभवातलं होतं. आणि आपल्या लेकरावर चांगले संस्कार देण्यासाठी ती माऊली येत नव्हतं, पण तरी सुद्धा 2 तास बसायचे. मला असं वाटतं की आज म्हणजे डॉक्टर प्रमोद बुरांडे जे आम्ही बोलतो ते डॉक्टर ही पदवीच आई आणि वडिलांना भेटली जातं. 10वी पर्यंत जसं शिक्षणामध्ये आपण प्रगती करत होतात, गणित आणि इतर सुद्धा विषय आवडायचे, मोफत क्लास घ्यायचा मित्रांचे, त्यांनाही तुम्ही परफेक्ट केलं. गुरुजीमुळे आपण डॉक्टर झालो हे आम्ही नेहमी ऐकतो, पण तुमच्यामुळे तुमचे मित्र डॉक्टर झाले, कोणी प्राचार्य झाले, तर ही स्टोरी काय नेमकी? कारण शिक्षकामुळे आम्ही घडलो आम्ही नेहमी ऐकतो खरं तर, परंतु या ठिकाणी प्रमोदजी तुमच्यामुळे बरीचशी मुलं घडली. हो, अजूनही खूप मित्र आहेत माझे, ते जे आता सेटल झाले ते अजूनही नाव घेतात की तुमच्यामुळे माझं मॅथ निघालं, तुझ्यामुळे मॅथ निघालं, नाहीतर मला खूप अवघड होतं. आणि ते बरं वाटतं एक प्रकारे, आपण त्यांना हेल्प करू शकलो त्या काळामध्ये. काही मित्र आहेत माझे, एक मित्र आहे तो प्रिन्सिपल आहे फार्मसी कॉलेजला, तो माझ्या एकदम घराच्या जवळच राहायचा. ट्युशन कधी त्याच्या घरी घ्यायचो मी, कधी माझ्या घरी घ्यायचो होता मी, तेव्हा तो अजूनही आठवतो त्याला. एकाच वेळी 2 भूमिका तुम्ही निभावत होतात, म्हणजे 3 भूमिका खरं तर, शिक्षक, विद्यार्थी आणि मित्र सुद्धा. तर याचा नेमका परिणाम काय झाला? म्हणजे मित्र अधिक जवळ आले असतील? मित्र अजून जवळ आले. अच्छा. आणि अभ्यास करायला जो आपल्याला रिव्हिजनची गरज पडली नाही मला कधी त्यावेळेस. तोच वाटतो की डिस्कशन झालं, शिकवण्यातून आपलं जे नॉलेज होतं ते अजून वाढलं. आणि ते मित्र आतापर्यंत तेच जे झालेले मित्र आहेत शाळेमधले तेच आहेत आतापर्यंत. नंतर जे होतात, बऱ्याच वेळेला आपण जेव्हा एखादं गाव सोडतो आपण आणि दुसऱ्या गावात येतो, तेव्हा त्या गावात बरोबर असणारी जी नाळ असते ती नाळ आपण तोडून टाकतो किंवा ऑटोमॅटिकली तुटल्या जाते. परंतु तुमचे वडील सन्माननीय राजाभाऊ बुरांडे हे बीड तालुक्यातील वांगी या गावचे आणि काहीचा संबंध कोरडेवाडी या गावाला, म्हणजे या दोन्ही गावातील माणसावर असलेली जी नाळ आहे प्रेमाची, आपुलकीची, मदतीची, त्यांनी कायम जपली. तर हे जे जपणं आहे वडिलांचं ते सांगा. त्यांनी मी जोपर्यंत जेव्हापासून कळतं मला 2री-3री पासून, आणि आता तुम्ही ते जपताय का? हो हो, ते त्यांचा वारसा आहे म्हणून आपण जपतोच. त्या आजच गावाकडचे एक पेशंट आलेले हॉस्पिटलमध्ये आणि हे असे येतच राहतात. पण ज्यावेळेस मला कळतं 2री-3री पासून, घरी म्हणजे घरी मेस लावल्यासारखंच होतं. आमच्या आईला तेच काम होतं की डबा बनवून देणं, रिलेटिव्ह आले त्या रिलेटिव्हला पेशंटला खाऊ घालणं, आणि वडील रोज जाताना डबा, सकाळचा संध्याकाळचा डबा त्यांना घेऊन जाणं, चौकशी करणं, कधी आम्हाला घेऊन जायचे सोबत, चला आपुलकी आहे गावाकडच्या दाखवायला. तर ते सुद्धा त्यांनी खूप जपलेलं. आणि तिथून कळालं की आपण किती, आता त्यांच्यासाठी वडील हे थोड्या मोठ्या पोस्टवर होते
पण ती असूनही ते एकदम जे जमिनीवर राहणं म्हणतो ना आपण, ते तिथून शिकलो की गावाकडली कुठलीही व्यक्ती असेल त्याची विचारपूस करणे, मदत करणं, आणि त्याला डब्बा देणं, त्याला कधी जर जायला कोणाला पैसे नसेल तर तिकीटला पैसे सुद्धा देणं. आजही वडिलांचा हा जो वारसा आहे तुम्ही जपला. आजही बऱ्याच वेळेला गावाकडली, बऱ्याच म्हणण्यापेक्षा दरवेळेला जेव्हा गावाकडली लोक येतात, वांगीकडली असतील किंवा कोरडेवाडीची, तर यांच्या आपण फीस घेत नाही. तर याबद्दल काय सांगाल? नाही, ते वडिलाकडूनच हे झालेलं आहे की वडिलाचं एक स्ट्रिक्ट वाक्य होतं, जेवढे सॉफ्ट आहेत मदत करतात तेवढे स्ट्रिक्ट सुद्धा आहेत, की गावाकडचे किंवा माझ्या ओळखीच्या माणसाकडून पैसे घ्यायचे नाही, तुला काय कमायचे ते दुसरीकडून कमव, त्यांचं वाक्य आहे. त्यामुळे आणि त्यांची एक भीती म्हणा तसं नाही, पण याच सोशल वर्क डॉक्टर मला विचारायचं वाटतं की तुम्ही फिजिओथेरपी करता नाही का, तर तुमच्या गावाकडली लोक असतील किंवा जे गरीब आहेत, ज्यांची परस नाही, अशा लोकांचं तुम्ही मोफत ट्रीटमेंट करता, काय सांगाल याबद्दल? कारण एकीकडे तर पैसा पाहिजे आहे ही भूमिका असते, पण तुम्ही मात्र पैसाही कमवत आहेत, पण त्याचबरोबर माणुसकी सुद्धा आपण जपताय. खरं तर मी माझा एक पर्सनल एक्सपिरियन्स सांगतो की तुम्ही जर सेवा देताय ना, निस्वार्थपणे दिलं तर तुम्हाला कधीच कमी पडणार नाही. आतापर्यंत मला कधी कमी पडलंच नाही त्या गोष्टीमुळे. जे खूप गरजू आहेत ना, पैशामुळे ते ट्रीटमेंट घेत नाही, पण त्यांना खूप गरज आहे ऍक्च्युली. सध्या जर नाही घेतलं तर त्यांचा तो त्रास वाढत जाणार आहे, तो सहन करतात, 1-2 वर्ष त्रास सहन करत ते राहतात फक्त पैशामुळे. तर अशा पेशंटला आपण म्हटलं आपण त्यांच्याकडून फीसही घेत नाही, जेवढं शक्य आहे त्यांना माफ करायचा प्रयत्न करतो, आणि त्यांच्याकडून 1ही रुपया न घेता त्यांना आपण प्रोत्साहन देतो की तुम्ही तुमच्या जवळचे कुणी असतील ज्यांना खरंच गरज आहे तर गरजू व्यक्तींना नक्की पाठवा. आज तुमच्या माध्यमातून कुठले पेशंट तुमच्याकडे येतात आणि त्यांना आपण बरं करतात? आपल्याकडे हाडाचे जे पेशंट असतात की जे म्हणजे ऑपरेशनच्या नंतर ज्यांचे सांधे आखडलेले असतात किंवा मान पाठ कंबरदुखी असते, मणक्याची गादी दबलेली असते, अशा पेशंटचे उपचार होतात. पुन्हा जे लकव्याचे पेशंट म्हणतो आपण, पॅरालिसिसचे, अर्धांगवायूचे पेशंट आहेत, हे पेशंट आपण रिकवर करतो. आणि पेडियाट्रिकमध्ये सुद्धा लहान बच्चूंमध्ये जे डिलेड मायस्टोन म्हणतो, म्हणजे जे वेळेवर बसत नाहीत, मान धरत नाहीत किंवा चालत नाहीत, किंवा सीपी चाइल्ड असतात, म्हणजे अस्थिव्यंग असतात, मतिमंद जे म्हणतो आपण, तर त्या पेशंटला, त्या बच्चूंवर आपण यशस्वीपणे उपचार करू शकतो आणि करतोय. आत्तापर्यंत माझ्याकडे रेकॉर्ड आहे ॲक्च्युली 2000 झाले, 2033 पेशंट झालेले आहेत माझ्याकडे. त्या तेवढ्या पेशंटचं ह्या 2.5 वर्षामध्ये 2033 पेशंटचं रेकॉर्ड आहे माझ्याकडे. त्यांच्या गावापासून त्यांना काय आजार आहे आणि काय असते आपुलकी, त्यांचं जस्ट नाव टाकलं, पुढच्याच ते पेशंट आला त्यांचं पूर्ण हिस्ट्री कळते, मग त्यांना विचारू शकतो बाबा त्यावेळेसचा त्रास कसा आहे, आता काय. तर ते सुद्धा विचार करतात की आपल्याकडे खूप म्हणजे सरांचं लक्ष आहे आणि आपण पूर्ण त्यांचा तो जुन्या त्रासपासून आतापर्यंत जरी काय असेल तो सुद्धा व्यवस्थित रिकवर करू. 12वी पर्यंत जी मेरिट होती तीच मेरिट कायम ठेवली आणि वडिलांच्या इच्छेखातर वैद्यकीय क्षेत्रामध्ये आला आणि शिक्षण सुरू झालं. तर मला परत एक प्रश्न घ्यायचा आहे की जेव्हा मेडिकलला नंबर लागला ते वर्ष कोणतं, कॉलेज कोणतं आणि त्या पूर्ण जो कालावधी आहे मेडिकलचा तो सांगा. 2008-09ची बॅच होती माझी. 2009ला हे झालं, म्हणजे ॲडमिशन भेटलं मेडिकलला. मला फर्स्ट अटेम्प्टमध्येच आम्हाला ॲडमिशन भेटलं, 2 जण होतो आम्ही. पण म्हणजे इथंच म्हणजे ॲडमिशन कुठं भेटलं, म्हणजे अंबाजोगाईला का बाहेर? नाही, ॲडमिशन भेटलं मला लातूरला भेटलं, MIT कॉलेज ऑफ फिजिओथेरपी, MIT लातूरला भेटलं 2008-09ला बॅचला. 2009ला मी तिथे म्हणजे रूम करून तिथेच राहत होतो कॉलेजला. 1 वर्ष रूम केली, पुन्हा तिथे रूमचा खर्च होत नाही म्हणून मग 1 वर्ष अपडाऊन सुद्धा केलेलं इथून अंबाजोगाई लातूर. आणि बऱ्याचशा गोष्टी आहेत की आणि बरेचसे अनुभव आहेत. तर जेव्हा तुम्ही डिग्री पूर्ण केली तुमची आणि आता एक प्रत्यक्षात डॉक्टर म्हणून काम करायचं आपल्याला, आणि वडिलांना पण ते पाहायचं होतं की माझा मुलगा या ठिकाणी फक्त प्रमोद बुरांडे असा एवढा राहिला नाही पाहिजे, तर डॉक्टर प्रमोद राजाभाऊ बुरांडे हे नाव अधिक त्यांना जास्त आवडलं असतं आणि ते तुम्ही पूर्ण केलं खरं तर. तर म्हणजे प्रॅक्टिसला सुरुवात म्हणजे अंबाजोगाईतनं केली का पुन्हा? मी प्रॅक्टिसला सुरुवात केली किनवटपासून. बरं. किनवटला आमच्या मॅडम होत्या, प्रिन्सिपल मॅडम डॉक्टर गोल्हार म्हणून, सध्या पुण्याला प्रिन्सिपल आहेत मॉडर्न कॉलेजला त्या. तर त्यांचा ऑफर आली होती की प्रमोद तुझं कंप्लीट झालं, तू जॉब करणार का. मी जस्ट 3 वाजता अंबाजोगाईत आलो होतो, त्यांचा फोन आला मला 4 वाजता. मी डॉट 5 वाजता पुन्हा वापस लातूरला मॅडमला भेटून. तिथून किनवटला गेलो, किनवटला 6 महिने जॉब केला. तिथे सुद्धा खूप चांगले लोक भेटले, त्यामुळेच खरं सांगायचं तर घडलं म्हणता येईल. डॉक्टर बेलखोडे सर म्हणून आहेत, अशोक बेलखोडे सर, खूप मोठे समाजसेवक आहेत, त्यांना खूप मोठे अवॉर्ड भेटलेले. आता देवेंद्र फडणवीस साहेब त्यांच्या हस्ते त्यांना अवॉर्ड भेटला गेला 2 महिन्याखाली, म्हणजे आदर्श डॉक्टर म्हणून. म्हणजे तुमच्या दृष्टीने ते तुमचे गुरुच करतात. गुरुच त्याच्याकडे अनेक गोष्टी आपल्याला भरपूर गोष्टी शिकायला भेटल्या. हे जे सोशल वर्क आहे मी त्यांच्याकडून शिकलो म्हणू शकतो मी.
त्यांनी खूप शिकवलं, रागून शिकवलं, ते प्रेमाने कधीच बोलले नाही. मला असं वाटतं की सामाजिक भान जपणे असं म्हणण्यापेक्षा सामाजिक भान असणे खूप महत्त्वाचं असतं, नाही का? कारण जपणे म्हणजे वारंवार त्याची काळजी घ्यायची असते आणि ते तुमच्यात असणं हे फार गरजेचं. तर प्रायव्हेट प्रॅक्टिस इथं तुम्ही जी सुरू केली त्याला आज साधारणतः किती वर्ष झाली? आता 6 वर्ष झालं प्रॅक्टिसमध्ये येऊन. डॉक्टर साहेब, 6 वर्षाचा जो तुमचा अनुभव आहे फिजिओथेरपीचा, तर एकूण आलेला अनुभव, इथं आलेले पेशंट, बरे झालेले पेशंट आणि नेमकी त्या रोगांची लक्षणं, कारणं काय, आणि त्यातनं बरं माणूस कसा होऊ शकतो? आजार सध्याच्या जी आपली लाईफस्टाईल जी आहे ना, सिडेंटरी लाईफस्टाईल झाली म्हणतो आपण, की आधीच्या काळामध्ये लोक खूप एक्सरसाइज करायचे, वॉकिंग होती. सध्या वॉकिंग राहिलीच नाही. घरातून निघालं गाडी आहे, जिथे पोहोचलं तिथे गाडी आहे. त्यामुळे मणक्याचे आजार एवढे झालेत लोकांना. एज मॅटर करत नाही. पुन्हा बाकीचे कार्डियक इंडोरन्स असतो किंवा पॅरालिसिसचे सुद्धा पेशंट तिथे खूप झालेले आहेत. हे मी या 6 वर्षामध्ये एवढं पाहिलं की मॅक्झिमम जे पेशंट आहेत जे सिडेंटरी लाईफस्टाईल जगतात त्यांना कॉमनली प्रॉब्लेम होतो. आणि सध्याच्या काळात प्रत्येक घरामध्ये एखाद पेशंट तरी आहे ज्यांना मणक्याचा आजार असेल किंवा सांध्याचा आजार आहे. तर ह्यासाठी फक्त जे आहे लाईफस्टाईल चेंज करणं मी सांगू शकतो. जे हाडांचे जे विकार आहेत यापासून जर आपल्याला दूर राहायचं असेल तर व्यायाम करणं सगळ्यात महत्त्वाचं आहे, जे आपण करत नाही सध्याच्या काळात करत नाहीत मॅक्झिमम लोक. आणि तोच अवेअरनेस आपण करतोय. उपचार हा शेवटी येतो. माझा म्हणजे जेव्हाही कॅम्प घेतो आम्ही, खूप कॅम्प घेतो ना, मोफत कॅम्प घेतो शहरमध्ये, पहिले असते की तपासणी, प्रशिक्षण, मार्गदर्शन व उपचार. पहिल्यांदा तुम्हाला चेक करणार, तुम्ही नॉर्मल जरी असं चेक करणार किंवा काय काय लाईफस्टाईलमध्ये चेंज करायचंय, त्यांच्यामध्ये काय आजार होऊ शकतात ते सुद्धा आपण अगदी डायग्नोज करू शकतो आणि त्यानुसार त्यांना ट्रीटमेंट देऊन त्यांना व्यवस्थित ठेवू शकतो. फिजिओथेरपीच्या क्षेत्रामध्ये या अंबानगरीमध्ये एका कमी कालावधीमध्ये आपण एक नाव केलेलं आहे. तर नाव करणे वेगवेगळे प्रकारे करतात, पण तुमचं नाव हे तुमच्या सेवेतनं आहे, तुमच्या प्रॅक्टिसमधनं आहे. तर काय सांगाल यावर तुम्ही? ॲक्च्युली हे सर्व मी पेशंटलाच बोलू शकतो, ज्यांनी रुग्णांनी जो मान दिलेला आहे, जी त्यांचं जे रुग्णांचं प्रेम आहे. पब्लिसिटी म्हणून असं आपण जास्त काहीच केलेलं नाही. खरं सांगायचं काम चांगलं असेल तर त्याला पब्लिसिटी गरज नसते. पब्लिसिटी आपण आतापर्यंत काहीच नाही केली. कॅम्पही घेतलेले, बाहेर घेतलेले आहेत आपण. पण जे पेशंट जो जातो तो दुसरे पेशंट हक्काने घेऊन येतो, चल तुला बरं वाटत नाही ना, रिलेटिव्ह धरून आणतात. असे खूप पेशंट, आठवड्यातून 10 पेशंट येतात की ते त्यांचे रिलेटिव्ह नसतात, ओळखीचे असतात, त्यांना धरून आणतात. तुला कुठे रिझल्ट येत नाही ना, 6 महिने झाले, इथे या आमच्या बरोबर, मी फीस भरतो. म्हणजे रेसिडेंटला कुठंच रिझल्ट नाही, त्यांना शेवटी डॉक्टर प्रमोद बुरांडे यांच्याकडे यावं लागतं. इथं आल्यानंतर त्यांना अनुभव चांगले आलेले आहेत भरपूर, आणि त्यामुळे ते दुसरे पेशंट अजून घेऊन येतात. अगदी हे तर सुरूच आहे, पण याच्या माध्यमातून वर्षभर तुमचे 3-4 कॅम्प लागतात. तर ज्या कॅम्पच्या माध्यमातून अगदी 100हून अधिक लोकांची एका कॅम्पला तुम्ही अगदी मोफत सेवा करता. ते सांगा, म्हणजे एक कॅम्पचं स्वरूप काय असतं? म्हणजे फक्त बीड जिल्ह्यापुरतं आहे का बाहेर पण चालतंय? नाही, आमचा एक फिजिओथेरपिस्टचा एक ग्रुप आहे, टुगेदर वी कॅन म्हणून. त्याच्यामध्ये आम्ही महाराष्ट्रातले पूर्ण फिजिओथेरपिस्ट आहे. त्याच्यात सातारा, बारामती, पुणे, अहमदपूर, लातूर, बीड इकडचे सर्व फिजिओथेरपिस्ट मिळून आम्ही एक 30 ते 32 जणांचा ग्रुप आहे. आम्ही सोशल वर्क म्हणून काहीतरी आपलं आपण देणं लागतो म्हणतो, तर त्या ह्याच्यामुळे आपण काय करतो, दर 3 महिन्याला कॅम्प करतो. आता हे कोविडमुळे 2 वर्ष झालं पॉसिबल झालं नाही, पण कॅम्पमध्ये येणारे जे काही पेशंट आहेत त्यांना ट्रीटमेंट मोफत असते. ट्रीटमेंट, उपचार पूर्ण मोफत असते. त्यानंतरची पुढच्या ट्रीटमेंटवर त्यांना सवलत भेटते. पण त्या दिवशी सुद्धा आम्ही जेवढं शक्य त्यांना तेवढं पूर्ण ट्रीटमेंट करून, मोफत ट्रीटमेंट करून, त्या शिबिरामध्ये जर 400 लोक आले तर जवळपास 250-300 लोक असे चेहऱ्यावर स्माईल करून जातात. हा रेकॉर्ड आहे आतापर्यंत. आमचे 13 शिबिर झाले आज पूर्ण महाराष्ट्रामध्ये. मी राज्यस्तरीय शिबिर म्हणतो त्याला. 13 शिबिरमध्ये जवळपास 90% रिझल्ट पेशंटला त्या दिवशी भेटलेला आहे. मला असं वाटतं की प्रॅक्टिसची वर्ष 6 असं म्हणण्यापेक्षा या आणि डॉक्टर प्रमोद बुरांडे यांचं काम पहा आणि जे आपण करताय, कारण जे करतायत, जी या ठिकाणी प्रसिद्धी आहे ही माउथ पब्लिसिटी आहे आणि याच्या माध्यमातून या ठिकाणी अनेक पेशंटला अनुभव आलेला आहे. आत्ता एक शेवटचा मला मुद्दा विचारायचा वाटतो, लास्ट बट वन, की पुढील काळामध्ये डॉक्टर प्रमोद बुरांडे यांचा अजेंडा काय असेल? आणखी काय करायचं? मला काय आहे की IPD साठी करायचा एक विचार आहे, गरीब लोकांसाठी, की खूप जण जे आहेत ना पैशामुळे ते पॉसिबल होऊ शकत नाहीत. हे जे मानपाट कमरेचे पेशंट येऊ शकतात, पण जे पॅरालिसिसचे पेशंट आहेत खूप पाहिले 6 महिने 1 वर्षानंतर येतात, तर त्याच्यामध्ये प्रोग्नोसिस किंवा जे आपण रिझल्ट म्हणतो ना ते खूप स्लो असतो. सुलतानपूरला इकडे तिकडे खूप पेशंट पळतात, पण त्यांना जी बेसिक प्रायमरी ट्रीटमेंट असते आणि मेन जी फिजिओथेरपी सुरुवातीच्या ह्याच्यात गोल्डन पिरियड असतो, पहिले 6 महिने आमच्या ह्याच्यामध्ये आम्ही म्हणतो मेडिकल फील्डमध्ये गोल्डन पिरियड आहे, ते खूप लोक पैशामुळे हे करतात.
कारण त्यांना येणं जाणं पॉसिबल नाही. पैशाचं जरी म्हटलं त्या पेशंटला उचलून आणणं पॉसिबल नाही. मी प्रत्येक ठिकाणी आपण होम व्हिजिट सुद्धा तेवढं पॉसिबल देऊ शकत नाही आपण प्रत्येकांना. आपण ज्यांना गरज आहे त्यांना 1-2 पेशंट फक्त आपण डेली करू शकतो, त्यापेक्षा जास्त आपण लोकांना पर्यंत पोहोचू शकत नाही माझं म्हणणं. तर त्यासाठी मला एक फिजिओथेरपी रिहॅबिलिटेशन ॲडमिट म्हणून जे म्हणतो आपण इंडोर, ते एक उभा करायचा आहे. तो माझा विचार गेल्या म्हणजे मी किनवटला होतो त्यावेळेसपासून आहे. मी तिथे लहानपणापासून चांगले स्वप्न बघितले आणि प्रत्येक स्वप्न हे पूर्ण करण्याचा प्रयत्न नाही तर ते पूर्ण केले आहेत. मला असं वाटतं की पेशंटबद्दल, समाजाबद्दल जी तळमळ आहे ती तळमळ पाहता असं मला वाटतं की तुमचे जे काही स्वप्न आहेत त्यापेक्षा अधिक स्वप्न पूर्ण व्हावीत. एक शेवटचा मुद्दा की ज्या ठिकाणी मला थांबायचा आहे, ज्या सन्माननीय आईवडिलांनी इथपर्यंतचा प्रवास पूर्ण मला करून दिला खरं तर, की ज्यांची परिस्थिती नव्हती परंतु स्वप्न मोठी होती आणि त्यांनी त्यांची स्वप्न पाहण्यापेक्षा आपल्या लेकराचं स्वप्न पूर्ण करायचं आहे यासाठी सतत प्रयत्न केले. तर अशा या सन्माननीय आईवडिलाबद्दल 2 शब्द. 2 शब्द म्हणजे खूप कमी पडतील त्यांच्यासाठी. त्यांनी आतापर्यंत जो मला म्हटलं मी ज्या अडचणीच्या काळात होतो, जेव्हा मी खचलो होतो त्यावेळेस त्यांनी खूप धीर दिलेला आहे. प्रत्येक गोष्टीमध्ये त्यांनी सपोर्ट केलेला आहे आणि आताही जरी माझं काही चुकलं तर ते आठवण करून देतात. असं नाही की पूर्ण हे केलेलं आहे की इथे तुझं चुकलं असं करू शकतोस किंवा एखादी गोष्ट करतो ह्याच्यामध्ये तू हे करून बेटर करू शकतोस. काही पेशंटला जर वेळेला हे झालं किंवा भरपूर गोष्टी आहेत ज्या त्यांच्याकडून अजूनही शिकायला मला म्हणजे शिकण्याची अजूनही त्यांच्याकडून मला अजून भरपूर शिकायचं आहे. पण आतापर्यंत जरी त्यांनी जे शिकवलं आहे त्यावरही सुद्धा आता मी खूप खूप आणि समाधानी आहे. गती असं म्हटल्यानंतर अनेक प्रकार आहेत. मंदगती, प्रगती. आणि जेव्हा या ठिकाणी माणूस प्रगती या मुद्द्यावर येतो तेव्हा निश्चितपणे ही प्रगती पूर्ण करण्यासाठी, साध्य करण्यासाठी त्या प्रगतीच्या गाडीला 2 चाकं असतात, ते म्हणजे आई आणि वडील. आणि यांच्यामुळेच ही प्रगती आपणास साध्य करता येते, अन्यथा आयुष्यामध्ये अधोगती असते. डॉक्टर प्रमोदजी बुरांडे यांनी जी प्रगती साध्य केली ती फक्त आणि केवळ आई आणि वडिलांमुळेच या ठिकाणी डॉक्टर होण्याचं स्वप्न जागं झालं आणि डॉक्टर झाले सुद्धा. आणि हे नुसतं डॉक्टर होणं नाही तर या वैद्यकीय क्षेत्रामध्ये प्रामाणिकपणे खरी जी समाजसेवा असते ती समाजसेवा ते करत आहेत. साहेब, मी एवढं सांगेल की पुढील काळामध्ये आपण आणखी चांगलं काम करावं यासाठी आमच्या सर्व टीमच्या वतीने शुभेच्छा. निश्चितच वैद्यकीय क्षेत्रातील अंबानगरीतील एक आदर्श व्यक्तिमत्व असलेले सन्माननीय डॉक्टर प्रमोद राजाभाऊ बुरांडे यांची मुलाखत आवडली असेल. परत भेटूया पुढच्या मुलाखतीमध्ये. महाराष्ट्रातील लोकप्रिय मराठी वाहिनी न्यूज वन महाराष्ट्र. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. न्यूज वन महाराष्ट्र.